विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा, विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळांची, अभंगाला जोड टाळची पळांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. जय जय रामकृष्ण. तुझी असे म्हणून ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार आहे का नाही. एका ट्रकवर मी असं छान वाचलं. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळे काही काही अभ्यास रस्त्याने बी होतो बरं का. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय आहे, आम्हाला रसच त्यात आहे, कळलं ना. मग काही ट्रकवर ट्रॅक्टरवर छान लिहिलेलं असतं बघा. बरं कुठं काय लावय कळलं पाहिजे. जरा 5G आहे कळलं तर बघा. यात हे कार्यकर्ते नसतात का, नेते लोकांचे ते प्रसिद्धी करतात आणि लिहितात ना, बरोबर आहे ना. एका कार्यकर्त्यानं मशानभूमीत लिहिलं 2024ला साहेब येणार म्हणजे येणार. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकी त्यांनी पडसाद घेऊन जा. साहेबाला इथं आणतो का तू आता, लक्ष देऊ नका, बरोबर आहे का. तसं मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार आहे म्हणतात ना. एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, चार कांधों पे सज धज के चली जाएगी. एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी. चौघाच्या खांद्यावर डोली म्हणजे पालखी आपली जाणार आहे. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. म्हणून काय करा, मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं तर आयुष्याचा क्षण वाढवून मिळत नाही. म्हणून म्हणतात जायाचे शरीर जाईल देह जाईल, 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 देह
जिबड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम जिबड़ा जिबड़ा दो दिन का मेहमान सुमरोगे राम अब तुम सुमरोगे राम काही क्षणाचे जीवन आहे लक्षात ठेवा म्हणून महाराज म्हणले भजन करणं गरजेचं आहे नाही तरी गेला जन्म वाया बरोबर आहे की नाही काय फायदा नाही मला भजन जर नाही झालं या नरदेहात येऊन तर याच्यामध्ये काही सामर्थ्य नाही आपण जर सर्वसामान्यासारखं पशु पक्ष्यासारखं जर जगलो तर त्यांच्या जगण्यात आणि आपल्या जगण्यात फरक आहे काय नाही मग महाराज म्हणले हे शरीर जाणार आहे आणि जाणार असल्यानंतर माणसाला भीती वाटते बरोबर आहे एखाद्याला म्हणलं आज तू जाणार आहे तर ते काय करेल सांगा कळत नाही म्हणून बरं आहे ना बरोबर आहे का नाही सांगा अहो आगा मर हा बोल नसा मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐका वाटत नाही मी एका गावात असं सांगितलं या गावातली माणसं 8 दिवसात मरणार सगळे बाया रडायला लागले आणि एक मथारी हसत होती बा मग कीर्तन झालं म्हणलं आजी तुम्हाला मरणाची भीती नाही का आहे ना म्हणे महाराज मग मी म्हणलं या गावातली माणसं 7 दिवसात मरणार सगळे रडत होते तुम्ही एकट्या हसत होत्या तुम्ही काय म्हणले महाराज या गावातली माणसं 7 दिवसात मरणार मी करंजगावची नाही मी माळसापोऱ्याची राहणार आहे बोला सगळ्यांना जावं लागणार आहे आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे महाराज म्हणले जावं लागणार आहे गेले दिगंबर दिगंबर गेले ईश्वर गेले विभूती गेली मग राहणार काय राहिल्या त्या कीर्ती जगा माझी बस जावं लागणारच आहे ना आणि मृत्यूची भीती वाटली की अहो कुठं ना कुठं काही ना काही कशाने माणूस जाणारच आहे घडी घडी काळ वाटे आली आहे घडी घडी काळ वाटे आली काय जायची इच्छा नाही घडी घडी काळ वाट याची पाही म्हणणाराची बाकी जाईल काय गंध महाराज म्हणले घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश किती वेळ आहे अजून किती आहे आणि हे बघा कुठं ना कुठं काही ना काही आहे ना हे बघा पुत्र दाराप्त बंधू नाम संगम हा पांत संगम हा पांत संगम आहे का
बसमध्ये बसल्यानंतर बघा माया हो, ऐकताय ना तुम्ही, एसटीत बसल्यानंतर आपल्या शेजारी काही सीटं मोकळ्या असतात, मग माणसं येऊन बसतात, बरोबर आहे. काही बसतात, काही उतरतात, नवीन बसतात, नवीन काही जुने उतरतात, हे चालू राहणार आहे आणि तेव्हाच प्रवास होईल ना. नये नये यात्री आते जाते है और पुराने यात्री उतरते जाते है, बरोबर आहे का नाही. ज्याचं आयुष्य संपलं त्याला उतरून जावं लागत असतं, महाराज लक्षात ठेवा बरं का. कुठं ना कुठं काही ना काही कशाने जावं लागणार आहे. कोणी कोरोना पासून वाचलं तर ऍक्सिडेंट मध्ये जातं, बरोबर आहे ना. कोणी ऍक्सिडेंट पासून वाचलं तर घरातच पडतं, कोणी घरात पडल्यापासून वाचलं तर अटॅक येतो. काय होईल पण जावं लागणार आहे. निमित्त वेगळे वेगळे असतील, बरोबर आहे का नाही, पण जावं लागणार आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल हा, लक्ष द्या माझ्याकडे. एक राजा आणि बिरबल असं उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यानं फिरायला निघाले. ऐका बरं लक्ष देऊन. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यानं फिरायला निघाले आणि ते कुत्रं बसले होतं बघा एका झाडाखाली, आणि त्याने जीभ बाहेर काढली आणि ते लाखत होतं. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कळत नाही ते, आमच्या इकडे मराठवाड्यात त्याला लाखणं म्हणतात. इकडं हा धापा टाकीत, हा असं करीत बघा ते, हा धापा टाकीत आहे ना. मग ते त्या हा भाषेत बदल आहे ना, असं का, बरोबर आहे का नाही. आमच्या इकडे मेल्यावर माणसं जातात, हा जीव गेल्यावर का मग सारखं एवढं बरं आहे, हा लक्षात घ्यावं. मग ते धापा टाकीत होतं, जमलं का, हा ते धापा टाकीत होतं. आणि मग तेवढ्या त्या राजाने त्या बिरबलालाच विचारलं, म्हणजे बिरबल, माणसाला जीभ येतं माणसं बोलतात, मग कुत्र्याला जीभ असून कुत्र का बोलत नाही. राजाने प्रश्न केला, माणसाला जीभ येतं माणसं बोलतात, मग कुत्र्याला जीभ असून कुत्र का बोलत नाही. बिरबल म्हणे, राजेसाहेब देवान तशी त्याला बोलायची व्यवस्था केली नाही म्हणून बोलत नाही. बिरबलाला राजा म्हणे, असे उडवा उडवीचे उत्तर देऊ नको. माणसाला जीभ येतं माणसं बोलतात, मग कुत्र्याला जीभ असून कुत्र का बोलत नाही. बिरबल म्हणे, राजेसाहेब देवान तशी त्याला व्यवस्था केली नाही, समजून घेतल्या पाहिजे. काही गोष्टीला उत्तर नसतं ना. अहो मला सांगा, काही गोष्टीला उत्तर आहे का. गाडी पळाल्यावर कुत्र मागं लागतं. आता हे कोणाला विचारावं काहून, बोला, याचं उत्तर विचारावं कोणाला. गाडीवाल्याला म्हणावं ते म्हणते कुत्र्याला विचारा, आणि कुत्र्याला म्हणावं ते म्हणून बोलता येत नाही त्याला. मग याचं उत्तर काय, स्वाभाविक असतात काही गोष्टी, स्वाभाविक. सूर्य निघाल्यानंतर कमळ फुलतं, काय उत्तर आहे, स्वाभाविक आहे ते, बरोबर आहे का नाही. तसं ते म्हणे, अहो त्याला बोलायची व्यवस्था केली नाही. बे राजा म्हणे, असे उत्तर देऊ नको मला. बिरबलाला वाटलं आता राजा सरळ सांगून ऐकत नाही. बिरबल म्हणे, मग आता याच्या माग राजा, बिरबल म्हणे, राजेसाहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एखादं गावातला आडमुठ म्हणलं ना, हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादात लागून फायदा आहे का सांगा. एक मला म्हणे, महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे, आपण काही लय ताण घेत नाही बा. म्हणे मी देवाला मानत नाही. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. मग त्याला टेन्शन आलं. म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार आहे. म्हणे कस काय वाटत नाही. म्हणलं येरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजेन. टेन्शन घेण्यासारखं काय त्याच्यात, नाही तरी काय, थोडी श्वान शुकरे बापू. मानतच नसेल तर त्याला तुम्ही पर्याय करू शकणार आहे का सांगा. हा नाही मानल्यावर काय पर्याय करणार आहे. काही माणसाला महाराज पाहिला की आवडतो, वा हो आज कोण येणार आहे आपल्या गावात माहितीये का, कोण, ते हिंगोलीचे सानप महाराज येणार आहेत. आपण त्यांना टीव्हीवर पाहिलं, युट्यूबवर पाहिलं. एखादा म्हणतो बरोबर मग मी काय करू. त्याला म्हणायचं लय मोठा महाराज येतो, तो म्हणतो तुझ्या गळ्यात बांधून येईल, मला गरज काय. मानतच नसेल एखादा, त्याला तुम्ही पर्याय करणार आहे का. याचा राग बी नाही आपल्याला बरं का. मानणं न मानणं त्याचा प्रश्न आहे. तसा बिरबल म्हणे, राजेसाहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, माणसाला जीभ येतं माणसं बोलतात, मग कुत्र्याला जीभ असून कुत्र का बोलत नाही. पण आजपर्यंत तर कुत्र्याला कोणी बोलवलं नाही, पण मी कुत्र्याला बोलवणार म्हणे. पण मला त्याच्यासाठी तुम्हाला काही वर्षाचा कालावधी द्यावा लागेल. मग काय कालावधी ऐका. म्हणे किमान 20 वर्ष तरी कुत्र बोलवायला लागतील. राजानं सांगितलं चल 20 वर्ष देतो, पण कुत्र बोललं पाहिजे. एखादा माणूस एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की तो त्याला मिळवल्याशिवाय राहत नाही. बघा म्हणे 20 वर्ष देतो पण कुत्र बोललं पाहिजे. बिरबल म्हणे असं असून जमत नाही राजेसाहेब. कुत्र्याला बोलवायचं म्हणजे हा पहिला प्रयोग आहे. कुत्र्याला बोलवायचं म्हणजे हा पहिला प्रयोग आहे. ऐका लक्ष देऊन. मग त्याच्यावर औषध उपचाराचा खर्च करावा लागेल ना. मग काय लागल. बिरबल म्हणे ₹1,00,000 महिना लागेल. राजा म्हणे ₹1,00,000 महिना घे, पण कुत्र बोललो राजा आहे त्याला काय कमी आहे सांगा. त्याला कमी काय महाराज. राजा म्हणे ₹1,00,000 महिना घे, पण कुत्र बोललं पाहिजे. बिरबल म्हणे एवढं असून जमणार नाही, मला 24 तास कुत्र्याच्या मागे वही घेऊन फिरावं लागल.
औषध दिल्यावर त्याच्या हालचालीत काय बदल झाला हे जाणून घ्यायला 24 तास कुत्र्याच्या मागे राहावं लागेल. मग म्हणे मला सुट्टी पाहिजे. राजा म्हणे सुट्टी घे पण कुत्रं बोललं पाहिजे. बिरबल म्हणे एवढा असून चालणार नाही राजे साहेब. मी जर 20 वर्ष दरबारात आलो नाही तर माझ्या लेकरा बाळांना काय खायचं, मला घरपगारी सुट्टी द्या. राजा म्हणे घरपगारी सुट्टी घे पण कुत्रं बोललं पाहिजे. बिरबलानं सांगितलं हो राजे साहेब. मग आता नाही बोललं तर तुला आता सगळ्या गोष्टी मंजूर केल्या. 20 वर्ष मुद्दत, 20 वर्ष लाख रुपये महिना आणि 20 वर्ष घरपगारी सुट्टी. एवढं करून कुत्रं नाही बोललं तर तुझं काय करायचं बोल. बिरबल म्हणे राजे साहेब एवढं करून कुत्रं नाही बोललं तर मला जाहीर चौकात फाशी द्या, माझी काही हरकत नाही. आणि महाराज लक्ष देऊ नाही का. बिरबलानं कुत्र्याला घेतलं, लाख रुपये महिना घेतला, घरी आणलं, कुत्र्याला दरवाजात बांधलं, चतकोर अर्धी भाकर दिवसातून टाकायचा आणि आयुष मध्ये जगायचा. ही परंपरा आजची सगळी नेते जपतात. मतदान आलं की चतकोर अर्धी भाकर समाजासमोर फेकायची आणि पुन्हा आपण आयुष्यामध्ये जीवन जगायचं. बरोबर आहे. समाजही विचारायला तयार नाही. तेवढ्या टायमापुरतं जे काही येईल ते पाहतंय आणि बस मोकळं होऊन जातात. असंच आहे का नाही. महाराज सांगा वाऱ्यासारखी बातमी पसरली. बिरबलाला लोक चर्चा सुरू झाली. बिरबल मूर्ख आहे, बिरबल मूर्ख आहे, बिरबल मूर्ख आहे. आपण बिरबलाला हुशार समजत होतो. आपण जाऊन म्हणायचं कोणी. बरोबर आहे ना. म्हणायचं कोणी. ऐका लक्ष देऊ ना. मग एक जवळचा मित्र बिरबलाच्या आला. म्हणे बिरबल कुत्रं कुठं बोलत असतं का. लक्ष द्या बरं का माझ्याकडे. कुत्रं कुठं बोलत असतं का. बिरबल म्हणे मलाही माहिती आहे कुत्रं बोलत नाही. आता बरेचसे कुत्रे बोलतात तो भाग सोडून द्या, पण सहसा कुत्र बोलत. बिरबल म्हणे मलाही माहिती कुत्र बोलत नाही. मग त्या मित्राला आश्चर्य वाटलं. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. तो मित्र म्हणे अरे वेड्या तुला माहिती कुत्र बोलत नाही तरी तू लिहून दिलाय की 10% देतो. तुला माहिती कुत्र बोलत नाही तरी सुद्धा तू सांगितलं मला जाहीर चौकात फाशी द्या. याचं काय करायचं बोल. बिरबल म्हणे अक्कल मेरे पास है राजा के पास नहीं. अक्कल माझ्याजवळ आहे म्हणे राजाजवळ नाही. हे बघ म्हणे मित्रा 20 वर्षाचा कालावधी आहे. 20 वर्षात एक तर राजा मरला. कळतं का तुम्हाला. मग राजा मेल्यावर मला कोण विचारणार आहे कुत्र्याचं काय झालं. आणि 20 वर्षात नाही राजा मेला तर माझं वय 70 झालं म्हणे मी मरून गेलो. मी मेल्यावर राजा कोणाला विचारणार आहे कुत्र बोललं का नाही बोललं. आणि हे बघ म्हणे मित्रा तू जवळचा आहे म्हणून सांगतो 20 वर्षात राजा नाही मेला आणि मी नाही मेलो तो कुत्र नक्की जगत नाही म्हणे. कुत्र्याचं आयुष्य 10 वर्षाच्या आतलं आहे आणि मी कालावधीच 20 वर्षाचा घेतला. मेलं की मनाचं साहेब बोलणारच होतं. आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत नेलं होतं. बदललं मग काय करू. पुन्हा नवीन कुत्र, पुन्हा मुद्दत, पुन्हा वाढ चालू द्या. असं काय होणार आहे का महाराजाच्यात. कुठं ना कुठं काही ना काही दोष येणार आहे. लक्षात ठेवा. कुणाला ना कुणाला कशाच्या ना कशाच्या माध्यमातून जावं लागणार आहे. कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची भीती असते ना. काही माणसं सापाला हातात धरतात, भीती नाही वाटत मरणाला, पण ते सापाला हातात धरणारे कुत्र्याला घाबरतात. असं बी असतं बरं का. एक लक्ष द्या माझ्याकडे. एक बंदूक घेऊन शिकारीला निघाला. लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही. बंदूक घेऊन शिकारीला निघालं. भीती वाटतेच ना माणसाला. ऐका. आणि बायको म्हणे कुठं चाललात. तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. काय म्हणला. वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ती तिथंच उभं होतं. बायको म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना. तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर इथंच उभे. तो म्हणे दारात कुत्रा उभा आहे. नाही कळलं तुम्हाला. प्रसाद घेऊन जा. विठाला विठाला. कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची भीती आहे. सरपंच असला तर गावात घाबरणार नाही. आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही. खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही. मंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही. पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. पण पंतप्रधानाला सुद्धा मरणाची भीती आहे ना. म्हणून Z+ सुरक्षा सोबत ठेवावी लागते. मरणाची भीती नाही असा माणूस आहे का महाराज बोला. आणि मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्याचे. ऐका बरं का. मला दवाखान्यात घेऊन जा मी मेलो नाही पाहिजे. घरचे म्हणतात तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही दवाखान्यात नेतो तुम्हाला. बघा. आणि मग दवाखान्यात गेला की पाय धरतो डॉक्टराचे. डॉक्टर साहेब यंदा सगळा द्राक्षाचा कांद्याचा भाग गेला तर चालेल पण मी मेलो नाही पाहिजे. डॉक्टर म्हणतो प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला जगवणं आमच्या हातात नाही. अहो मग वाचवणं डॉक्टरच्या हातात असतं तर निदान डॉक्टर तरी शिल्लक राहिले असते.
कळत मला कोण तुम्हाला वाचवणं जर डॉक्टरच्या हातात असतं बरोबर आहे. डॉक्टर जर शिल्लक राहिले असते ना महाराज मग माणसं मरणाच्या भीतीने डॉक्टर तरी झाले असते ना बरोबर आहे का नाही सांगा. ते म्हणतात प्रयत्न करणं आमचं काम आहे. शेवटी कोणाची इच्छा ईश्वराची इच्छा. बघा बरं का लक्षात ठेवा शेवटी ईश्वराची इच्छा. मग डॉक्टरचे पाय धरून नाही जमलं की आमच्या सारख्या महाराजाचे पाय धरतो बाबा आता तुम्हीच काहीतरी करा. बाबा म्हणतो मग मिळ नाही बरोबर आहे का नाही. अहो काय सांगता बरोबर आहे का नाही. असं कोणी म्हणत असेल एखादा बाबा ज्या तेरा कल्याण हो जाएगा तू ही भिवंडी झालेली आहे त्याचा कल्याण का होईल बरोबर आहे का नाही. हे काय नाही महाराज हे कोणीच वाचू शकत नाही याच्यातून तुम्हाला लक्षात. हे बघा मृत्यूचं काळ वेळ आणि ठिकाणी ठरलेलं आहे त्याच्यात बदल होत नाही. याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही तुम्हाला. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेला माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले आणि तिथलं कुत्र जर आपल्या अंगावर धावून आलं तर आपण त्याला हाड म्हणावं का. बोला हो नाही काहीतरी बोला. चुकलं तर चुकू द्या मी तुमचा अपमान करणार नाही मला जायचं इथून त्याच्यामुळे बोला. तुमचं अरे कुत्रा अंगावर धावून आलं तर तुम्ही त्याला हाड म्हणावं का नाही. हाड म्हणलं तर परत अंगावर धावून येईल मग त्याला दगड मारावा का नाही. दगड मारला तर चावण्याची भीती आहे. हाड म्हणलं तर पुन्हा धावण्याची भीती आहे. मग हाडही म्हणू नका आणि दगडही मारू नका. मग त्याच्या मालकाला हाक मारा ओ प्रकाश महाराज ह्या तुमच्या मोत्याला आवरा. मध्ये प्रकाश महाराज मध्ये चल इकडे महाराज आहेत ते इकडे असं म्हणतात बरं माणसं त्याला आणि ते ऐकतं पण माणसं ऐकणार नाही पण ते कुत्र इमानदार आहे महाराज ऐकतं बरं ते कुत्र. अहो कुत्र्याची इमानदारी नाही माहित आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या चितेत एका वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी मारलेली आहे म्हणून आजही राजाच्या समाधी शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. बरं लक्ष द्या ना. मग ते कुत्र हाक मारली की मालकाजवळ जातं गोंडा घोळत उभं राहतो. आपल्याला भीती राहिली का आता. म्हणजे हाडही म्हणायची गरज राहिली नाही दगडही मारायची गरज नाही चावण्याची बी भीती नाही. कशामुळं कुत्र्याच्या नादाला नाही लागलो आम्ही. मग आम्ही त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारली. तसा हा काळ ज्याच्या कामाला आहे तुम्ही त्याच्या मालकाला तक्रार करा ना. तुम्ही त्याच्या मालकाला तक्रार करा. काळाच्या पाया पडू नका हो त्याच्या मालकाच्या पाया पडला. एखादा अधिकारी तुमचं काम करत नसेल तर त्याला भांडू नका. मग तुमच्या नेत्याला फोन करा साहेब हा अधिकारी माझी फाईल पास करत नाही दे त्याच्याकडे फोन माझा कार्यकर्ता येतो साहेब काम झालं म्हणून समजा. अधिकाऱ्यासोबत भांडू नका त्या खात्याच्या नेत्याला फोन लावा. कुत्र्याला हाड म्हणू नका त्याच्या मालकाला हाक मारा. काळाचे पाय धरू नका. हा काळ ज्याच्या कामाला आहे त्याच्या नामाचे
विचार करून वाचवत जा, खर्चाचा विषय येतो. हा, महाराज म्हणले ज्याचे गरजता पोवाडे कडी काळ पाया पडे. लक्ष देऊन आहे का बरं का? त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा, काळाच्या पाया पडण्याची गरज राहणार नाही. मारा हाक देवा भया टहासे जव काळ असे दुरी ठेला. महाराज म्हणले बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे हारी वाचून आलो येथवरी उरले ते हारी तुम्हा समर्पण. त्याच्या नामाचे पोवाडे गा. आता पोवाडे म्हणजे काय? पोवाडे म्हणजे अभंग, पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे कथा. गायीन लीळा चरित्र पोवाडे किंवा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन. आणि गरजणे म्हणजे काय? उंच स्वरात म्हणणे. आता यायनं जसं म्हणलं का नाही, घाम येईपर्यंत, बरोबर आहे ना? घाम सगळ्याला आहे. मला आता हे बघ ना, शर्ट ओलं झालंय द्यायचं घामा नाही का? घाम येऊ देता महाराज, पुसत जाऊ नका. मला कीर्तनात किती घाम आला तर मी पुसत नाही का? बरोबर आहे ना? छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरेला सांगितलं ताज माधवते नवमीच्या दिवशी ताब्यात घ्या. अपयश आलं तर आम्हाला चालणार नाही. तानाजी मालुसरेनं सांगितलं राजा अपयश आलं तर हात ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्याबरोबर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हात ताना कल्याण दरवाजात उभा असेल. शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणल्यावर याचा आवाज सांगावं लागेल ना. नाही ती एक मास्तरीन पोरायला शिकू लागले. शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेच फाडला. मान नसता फाडला तर बरं झाला असतो. त्या आवेशात बरोबर आहे का नाही सांगा? गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे, बरोबर आहे का नाही? ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन चरित्र. परिणाम काय? मग लक्ष देऊ नका. परिणाम कडी काळ पाया पडे. ज्या काळाची आपल्याला भीती वाटते ना, तो काळ आपल्या पाया पडतो. उदाहरण सांगतो ऐका. नाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा चालली. वा, शाळकरी मुलं आले. नाही 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 नाही, घरून सांगितलेलंच असतं. जवळ पहा बरं, नसत्या काढू दिल्यात बरोबर या. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. ऐकताय ना माया हो? ऐकताय ना सर्व? एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली. आणि ती अंत्ययात्रा तिथून चालली. ऐका बरं, लक्ष द्या. अंत्ययात्रा तिथून चालली आणि या बाईची पोरगी नेमकीच नांदायला निघाली, शुभ कामाला निघाली आणि या अंत्ययात्रा तिथून चालली. मग या बाईच्या मनात आलं, म्हणे माय या महाराजाला आजच मरायचं होतं का? माई पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाला आजच मरायचं होतं का? एवढंच म्हणली. एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. आता असं शक्य आहे का? बोला बरं. आता असं उठून बसेल का कोणी? बरं, असं उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बरोबर आहे का नाही? याला म्हणतात कळी काळ पाया पडे. अजून दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तेव्हा भावकीला गर्व झाला. खांदेकरी भावकी असते ना. भावकी म्हणजे असं आहे, महाराज जिवंतपणी जगू देत नाही आणि मेल्यावर त्याच्याशिवाय जाता येत नाही. मग या भावकीची चर्चा खांदेकऱ्याची चालू झाली. अरे बघा, एवढा मोठा महाराज आहे पण शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही? एकनाथ महाराज पुन्हा उठून बसले. म्हणले ठेवा, तुमच्या खांद्याची गरज नाही मला. आणि तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली महाराजांनी. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. मृत्यूवर सुद्धा या लोकांना विजय मिळवलेला आहे महाराज. आणि तो विजय मिळवला भगवंताच्या नामानं. ऐका बरं, लक्ष द्या माझ्याकडे. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळी काळ तया भेने. लक्षात ठेवा. महाराज म्हणले याला अहो काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकाराम महाराज गेल्यानंतर पुन्हा माघारी आली होती आपल्या मुलीसाठी. विठाला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आ तुकाराम तुकाराम
कळी काळ पाया पडे करू ज्याची गरजता कळी काळ पाया पडे तो कोण आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या सरपंच कोण असतो गावाचा बोला बोला सरपंच कोण आहे गावाचा राजा बरोबर आमदार कोण आहे तालुक्याचा माझ्याकडे लक्ष द्या त्याला चालू द्या आपण लक्ष द्या नाही आहे का सरपंच कोण आहे गावचा राजा आमदार कोण आहे तालुक्याचा राजा खासदार कोण आहे जिल्ह्याचा राजा मुख्यमंत्री कोण आहे महाराष्ट्राचा राजा आणि पंतप्रधान कोण आहे देशाचा राजा पण महाराज म्हणले या जगाचा राजा जर कोण असेल कानडा राजा पंढरी कानडा पंढरी धराचा हा परमात्मा वारी माझेचा तो राजा आहे लक्ष देऊन ऐका म्हणून ज्याची गरजता पवाडे कळी काळ पाया पण तो कोण तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाट राजना चिंतिता जयासी मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाट राजना कोणी म्हणाल महाराज आम्हाला भोगही नको आम्हाला मोक्षही नको आम्हाला वैकुंठाची जावे वैकुंठाची जावे वैकुंठाची जावे वैकुंठाची जावे हे वैकुंठाची जावे वैकुंठाची जावे
वैकुंठाची जावे वैकुंठाची जावे हे तू का म्हणे त्यांच्या नावे तू का म्हणे त्यांच्या नावे तो हा पंढरी जाराना तो हा पंढरी वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. ऐका बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. सर्वांना नरकात जायला आवडतं का वैकुंठात जायला आवडतं? बोला बोला ना, बोला ना. बोला, मी पाठवणार नाही पण बोला. वैकुंठात जायला आवडतं का नरकात जायला आवडतं? वैकुंठात जायला आवडतं. म्हणून माणूस मेला की पहिले येतात वैकुंठवासी. बरोबर आहे का नाही? वैकुंठवासी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी, आणि भजन करून मेला तरी वैकुंठवासी. 90 हाणून जर वैकुंठात जाते, हे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला? एका 90th वैकुंठात सम बुलेट ट्रेन. बरोबर आहे का? असं आहे. मला सांगा, अहो वैकुंठवासी सगळेच लिहितात, मग नरकात कोणी जात नाही का? असं कसं होईल सांगा बरं? नरकवासी कोणी लिहित नाही, नरकात गेल्याशिवाय माणसं राहत नाही. बरोबर आहे ना? वैकुंठ एवढं सोपं आहे का? वैकुंठी जावया तपाचे सायास लागे करणे नाश जीवा बहु. महाराज म्हणले वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते. शतएक जन्म ब्राह्मण कुळात 100 जन्म घ्यावा लागतात आणि 100 अश्वमेध यज्ञ करावं लागतात, तेव्हा वैकुंठ मिळतं. आता मला सांगा, ब्राह्मण म्हणजे जातीने ठरल्या जात नाही. ब्रह्मज्ञानानं किंवा कर्मानं जो त्रिकाल संध्या वगैरे करत असतो तो क्षत्रिय जरी असला तर ब्राह्मण होऊ शकतो. पूर्वीची वर्ण व्यवस्था जी होती ती जातीनं नव्हती, कर्मानं होती. कळते ना तुम्हाला? जातीनं नव्हती, ती कर्मानं होती. कर्मानं ठरवलं होतं हा क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे, हा शूद्र आहे, हा ब्राह्मण आहे. पण आता त्याचं जातीत वर्गीकरण केलं जातं. बरं, म्हणजे लक्षात द्या, मला त्या विषयाकडे जायचं नाही, नको बी जायला तिकडं. फक्त एवढं लक्ष ठेवा, एवढं तपश्चर्या करावी लागते. माया बोला, तपेविन दैवत, तपाशिवाय दैवत नाही ना. असं कसं मिळेल? राव, तपश्चर्या केल्याशिवाय दैवत मिळणार आहे का? कोणत्याही गोष्टीला साधना तप लागत असतं महाराज. सहजासहजी कोणालाच काही मिळत नाही. सोप्या गोष्टी असतात का ह्या? लक्ष देऊन ऐका बघा. मग वैकुंठ मिळवणं एवढं सोपं आहे का? महाराज म्हणले नाही, अवघड आहे. पण कलियुगात ते सोपं आहे. कसं सोपं आहे? ऐका. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तना. कलियुगा माझे करावे कीर्तन, तिने नारायण धीर भेटे. नारायण कुठं राहतात? वैकुंठात. आणि त्याला भेटायचं म्हणलं कुठं जावं लागेल? वैकुंठात. आणि त्याचं भजन केलं कुठं जातं? वैकुंठात. बरोबर आहे ना? मग त्याचं भजन करावं लागेल. महाराज म्हणले नामसंग कीर्तन साधन पायी जळतील पापे 4-5 दिवसाचे. जन्मांतराचं पाप नाहीच होत असतं. ही ताकद नामामध्ये आहे. माझ्याकडे लक्ष द्या. भगवंताच्या नामानं वैकुंठ कसं सुलभ आणि सहज मिळतं मी उदाहरण सांगतो, म्हणजे कळेल तुम्हाला. हे बघा, दोघं भाऊ होते. ही कथा आहे, नाम महिमा नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यातली ही कथा आहे. दोघं भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बरं का. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं, मग तो आवड का असे ना? बरोबर आहे. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि विभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नव्हता. दोघं सख्खेच भाऊ होते. बरं, दोघं सख्खे भाऊ होते. लक्षात ठेवा. आता हे पक्षावर न्या. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या. विठाला बरोबर आहे. याचं वर्गीकरण आपण पक्षातही करू शकतो. लक्षात ठेवा. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं. बघा, हिरण्यकश्यपूला देवाचं नाव जमायचं नाही आणि त्यांचेच मुलगा प्रल्हाद भजन केल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? आता सप्ताह तुमचा सुरू आहे. कधीपासून आहे? उद्यापासूनच ना. उद्यापासून सप्ताहाला सुरुवात आहे. काही लोक आनंदात असतील. उद्यापासून आपला सप्ताह सुरू आहे. बरोबर आहे का नाही? हे प्रल्हादाच्या पार्टीचे. आणि काही ना पॉम्पलेट धरून असं 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता आहे
हे हिरण्यकश्यपूच्या पार्टीचे, बरोबर आहे का नाही? सगळ्यांना आवडतं का महाराज? नाही ना आवडत. हे सप्ताह चाललं म्हणजे काय गावातल्या सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका तुम्ही. महाराज पाहिला तरी सगळ्याला बरं वाटत नाही. काही ना महाराज पाहिला की तळपायाच्या मस्त घालतात, त्याच्यात असे चांगले कपडे घातल्यावर तो पुन्हा पाहायचंच काम नाही. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोतराज दिसायलो महाराजच. महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे, म्हणलं आणते घरातली गोधडी बांध माझ्या कपडे बी महाराजांना चांगले घालू नाही धार नाही. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, आमची इनोवा गाडी आहे आजी महाराजाची आणली आहे, महाराजाचीच गाडी, ड्रायव्हर बी महाराजच. म्हणलं चला आज एका पाकिटात 3 महाराज आहेत तुम्हाला, ते बी चांगले कीर्तनकार आहे, ते बी चांगले कीर्तनकार आहे. पण म्हणलं चला आता आपण जाऊ सोबत. ती गाडी घेऊन ड्रायव्हर दुरुस्ती करायला गेला. म्हणजे हा भरत होता, ते हा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तर रेड कलरची लाल कलरची नो होती, ही कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगळायच्या गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा ते दारात काही माग आलो का? माया 30 रुपयाच्या हायवर किराणा आणायला लागला, मायातच हवा भरायला लागला. बरोबर आहे का नाही सांगा? जमत नाही ना, जमत नाही काही लोकांना. आता एवढं दादा संतोष भाऊ आपले सुरेश दादा संतोष भाऊ यायनं आवडीनं मला बोलवलं. मी नाही म्हणलो होतो पहिल्यांदा, कारण रात्री कीर्तन वाशिमला आणि आजही वाशिमच्या जवळ, म्हणजे गावापासून 20 किलोमीटर रात्री होतं आणि गावापासून 20 किलोमीटर संध्याकाळचं आहे. म्हणलं दादा प्रवास खूप होतो माझा. नाही म्हणे महाराज आमच्या परिवाराची इच्छा आहे तुम्ही या, बरोबर आहे का नाही? मग आता त्या पोवानी इच्छेनं आणलं. आता ते मला काय द्यायचं देऊ, काय असेल आमचं जे असेल ते असं. पण बाकीच्या लय किती भरली एवढे? अरे तू गप मार ना, देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तू जेवण घरी जाय, ताण घेऊन घ्यायला लागला, बरोबर आहे का? पण हे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली अभय. धर्माधारी कुत्राड म्हणतात का नाही, तसं करणारा आनंदान करत राहतो. पण बाकीच्या याला नाही जमत महाराज. ते बाकीच्या याला नाही. महाराज जेवण होता पाहिजे, पकवाजा ठेवून होता पाहिजे, गायक ठेवून होता पाहिजे, माईक ठेवून होता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्या तिकडे पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जा तुझ्या घरी आणि येऊन नको पुन्हा इकडे. काय चौकशा करतात तो माणसं. आता कमी जास्त होत राहतात. आता लांबचा प्रवास 450 जवळपास किलोमीटर यायचे, 10-15 मिनिटं इकडे तिकडे, बरोबर आहे का नाही? होत असतं कमी जास्त. कधी आम्ही लवकर आलो तर तुम्ही सुरू करत नाही, बरोबर आहे का नाही? पण चुका काढणार काय? 15 मिनिटं महाराज लेट झालं तर आलं करती गेलं करती बरी ती दे महाराज. एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाचवा, चांगलं आहे. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज. आणि चुका काढणारे कशात बी चुकच काढतात. जो माणूस निगेटिव्ह बोलणार आहे तो कधीच पॉझिटिव्ह बोलणार नाही. तो काहीतरी दोष काढणार महाराज. ते मागं शिंदे साहेबांना निर्णय घेतला बघा, आणि ते महिला पुरुषांना 75 वर्षाच्या पुढे एसट्या काय केल्या? फुकट केल्या, बरोबर आहे. आणि महिलांना पुन्हा सवलत दिली. बायांना काय केलं? बोला ना, हाफ तिकीट. म्हणजे सरकारनं बी यायची लेवल जाणून घेतली, बरोबर आहे ना? म्हणजे बघा तुम्ही वाईट विचार ते अर्धांगिनी येतो, अर्धांगिनी असं सांगायचे मला. तुम्ही असं वाईट का विचार करता सांगा? त्या अर्धांगिनी आहे बाबा. मग एका मीडियावाल्याने एका माईला म्हातारीला विचारलं, आजी आई कसा वाटला तुम्हाला हा निर्णय सांगा. आता तुम्ही कधी माहेराला जाऊ शकता, कधी येऊ शकता, आता तुम्हाला पैसे खर्चण्याची गरज नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. चुका काढणाराचं काय मग कशात बी निघणारच आहे ना. चूक काढायला गेल्यावर कशात निघत नाही त्याला बोला. तसं एका भावाला बघ, अहो एखाद्यानं वास्तुशांतीला बोलवलं, आपल्याला चांगलं घर बांधलं, वास्तुशांतीला बोलवलं. मग आपलं काम काय? आपलं काम काय? छान बांधलं हो घर तुम्ही. नाही होत आमच्याकडून एवढं सुंदर बांधणं, पण तुम्ही बांधलं तरी आम्हाला आनंद आहे. आम्ही कधी आलो इकडं मुक्कामाला तर तुमच्या घरी आम्ही थांबू शकतो का नाही? कौतुक करा, जेवण करा, निघून जा. हे तिथं जाऊन शहाणपणा करतो. पीओपी जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच हा काऊन दिला, वॉल पुटीच काऊन केली नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते, तेवढी कडीची व्यवस्था करून घे. मग याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा काय होईल. एखाद्यानं गाडी घेतली, आनंद म्हणायला पाहिजे का नाही? आता माझ्याकडे गाडी आहे, याच्याकडे असल्यामुळे मला आज येता आलं का नाही सांगा बरं. मग ते असू द्या ना, आपल्या 4-4 मित्राकडे गाड्या. अरे तुमची खराब झाली तर त्याची आणता येईल तुम्हाला आनंद. त्याला म्हणून आहे 5-50 माझ्याकडून घे, पण घे गाडी चांगलं आहे का? शेतकऱ्यांना गाडीत बसू नये.
हे बघ कमवा आपण खर्चावे, नुसतं मरता काय कमवून. साचवणी धन लावी पोराशी भांडण, फायदा आहे काही. पोरासाठी कमवून ठेवायचं आणि पोरांना लाथा मारून घराच्या बाहेर काढायचं आणि मग हे पश्चाताप करणार. मग याला सही करायचा बी अधिकार नाही. बरोबर आहे ना. जगा स्वतःसाठी, जगत जगा. आपल्यासाठी नाही तर काय. नाही भक्ती लांब राहिली तर निदान जगून तर घ्या. बरोबर आहे का नाही. मग एखाद्यानं गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय. छान घेतली हो तुम्ही गाडी, सुंदर गाडी घेतली तुम्ही, बरोबर आहे का नाही. नाही आमच्याकडून होत, पण बाबा तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे. तुम्ही घेतली तरी आज आम्हाला आनंद आहे. आम्हाला कधीतरी कीर्तनाला आमची खराब झाल्यावर तुमची नेता आहे का नाही, आनंद आहे. बरोबर आहे का नाही सांगा. हे पेढे खायचे सोडून देतं, कौतुक करायचं सोडतं, 4 माणसं गल्लीतले घेऊन चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे, पण घेतली तू गरज काय, अडचण काय तुला. बरोबर आहे का. जमत नाही काय तुकाराम महाराज लक्षात ठेवा. हे बघा एक वाक्य बोलू तुम्हाला, फार महत्वाचं आहे. ज्याला दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख शोधता येतं ना, त्याला वेगळं सुख शोधायची गरज नाही. जो दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होतो ना, त्याला वेगळं दुःख शोधण्याची सुद्धा गरज नाही. कळला. हे भजन कीर्तन एका भावाला आवडायचं, पण एका भावाला आवडत नव्हतं. मग ते असं करायचं. एक दिवस पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले. या भावाचा एक नियम होता, पण आवडत नव्हतं, पण ते तक्रार करत नव्हतं. महाराज घरी आले की हे घराच्या बाहेर निघून जायचं आणि ते गेले की हे घरी यायचे. पण या मोठ्या भावाने त्या महाराजाकडे एक खंत व्यक्त केली. म्हणे महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्याने एकदा तरी देवाचं नाव घ्यावं, त्याचा उद्धार व्हावा. तुम्ही काही प्रयत्न करा पण त्याला एकदा देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले मी 4 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. महाराज 4 दिवस त्यांच्या घरी राहिले, पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरी झाला नाही. हे नाशिकहून कीर्तनाला आलं, पण लांब जाऊन बसलं. माझं बोलणं घरी नाही. जेव्हा महाराजाची गाडी गेली तेव्हा या मंडपात येऊन हाणलं. बरोबर आहे का नाही. असंच ना, ते 4 दिवस घरी झालं नाही. महाराज म्हणले ते घरी आलं नाही तर मग त्याला सांगायचं कसं, एक काम करा म्हणजे महाराज गेले अशी चर्चा करा. मग ते घरी महाराज गेले अशी चर्चा झाली आणि मग ते घरी आलं. पण ते दरवाजातच वाकून पाहत होतं खरंच गेले का नाही. आणि ते महाराज दरवाजाच्या मागे उभे राहिले आणि यानं दरवाजात वाकून पाहिलं का, महाराज दरवाजाच्या पाठी मागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरला. तो म्हणे सोडा माझ्या दंडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत मी तुझ्या दंडाला सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. बरं कळलं तुम्हाला. मी राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अबू आजमीनं सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है. आणि हे सांगायसाठी तर बोलून गेला. प्रेमानच म्हणलं तर अडचण काय त्याच्यात. बरोबर आहे का. तसे राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेलं. ऐका बरं का. महाराज म्हणले माझं काम झालं, फक्त ते राम नाम तुझ्याकडे जपून ठेव. ऐका. काही दिवसांना आता वेलकम आहे आपल्याकडे. काही दिवसांनी त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमदूत त्याला घेऊन गेले आणि कटगऱ्यामध्ये उभं केला. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. खाली जज आहे, वर जज आहे. खाली वकील आहे, वर वकील आहे. खाली आरोपी आहे, वरही आरोपी आहे. खालचे वकील जज आरोपी आपल्याला माहिती आहे. वरचे सांगतो. वरचा जज आहे यमराज, माझ्याकडे लक्ष द्या. वरचा जज आहे यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. मग आपली खातेवही चित्रगुप्ताकडे आहे. आपण खाली काय काय केलं. मग यमराज विचारल चित्रगुप्ताला, चला याची खातेवही काढा, काय केलं यानं. खाली 90 घेत होता का, हो येस करा. तमाशाला जात होता का, हो डबल येस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का, नाही याच्यातली दाबत होता, फुल्ली मारा. बरोबर आहे का नाही. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. सबको एक तराजू तोले जो करता वो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपली खातेवही तिथं आहे. मग यमराजाने विचारलं, यानं खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं याची खातेवही पाहायचं कामच नाही म्हणे, यानं फक्त अकाउंट उघडलं. लक्ष देते.
त्यानं अकाउंट उघडलं आणि बंद केलं. बस त्याच्या अकाउंट मध्ये एका राम नामाचं पुण्य आहे, बाकी सगळं याच्या जीवनात पाप आहे. मृदंगाचार्य महाराज म्हणले मग आता काय करायचं? यमराजाने त्याला विचारलं. म्हणे तुला हे बघा, एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, तुला तुझ्या पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? ते त्याला वाटलं आता एकाच नामाचं पुण्य आहे, काय होणार आहे? ते म्हणे ते एका याचं ते आहे ना, ते पुन्हा म्हणलं नाही म्हणे, ते एका याचं ते पुण्य आहे ना, ते पहिल्यांदा द्या म्हणे, त्याचं फळ पहिल्यांदा द्या, बाकीचं आपलं आपण पाहत बसू. आता यमराजाला कळना एका राम नामाचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे महाराज म्हणले याचं मोल होत नाही. ऐका काय राम नामाची ताकद. अरे राम नामाची ताकद 22 जानेवारीला कळली ना आपल्याला. काय राम नामाची ताकद. आपण महाराष्ट्रात आपण राम मंदिराचा सोहळा साजरा करू नवल नाही, पण आपल्या राहणाऱ्या विदेशातल्या दुबईच्या लोकांना या राम मंदिराच्या निमित्तानं तिथं कीर्तन महोत्सव ठेवला होता आणि आम्ही तिथं कीर्तन करून आलो दुबईला. ही राम नामाची ताकद आहे. आणि इतिहासातली पहिली घटना आहे, विदेशात कीर्तन होण्याची ही पहिली घटना आहे. आणि त्याचं सौभाग्य आमच्या दोघा चौघाच्या पदरात पडलं बरं का. आणि सांगेन मी तुम्हाला, ऐका, ते बी मुस्लिम कंट्रीमध्ये, ते पण उर्दू शाळेमध्ये. लक्षात ठेवा, ही सोपी गोष्ट आहे का महाराज? सांगा, लक्षात घ्या. आणि अजून एक चांगली गोष्ट, 14 फेब्रुवारीला अबुधाबी मध्ये सनातन हिंदू मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. 27 एकर मध्ये मंदिर आहे, आम्ही पाहून आलो ते. अरे आपण राम मंदिर बांधलं, 27 एकर मध्ये मंदिर आहे. झोक आहे का महाराज? सांगितलं एका नामाचं फळ याला काय द्यावं? यमराजाला कळना याला एका नामाचं फळ मी देऊ काय? मग म्हणले आता आपल्याला मेळ लागेना. म्हणले आपल्या राजाकडं, देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा बोला ना. देवाचा राजा इंद्र, सध्याचा राजा देवेंद्र. इंद्र देवेंद्र, देवेंद्र म्हणजे तेच तुम्ही इकडे आणू नका, उगा देवाला जाळ करसाल. देव इंद्र त्यालाच म्हणतात, बरोबर आहे का नाही? का देवेंद्र म्हणाले चला म्हणे याला इंद्रदेवाकडे घेऊन जाऊ. इंद्रदेवाकडे घेऊन गेले. म्हणे यानं एकदा राम नाम घेतलेलं आहे, याला याच्या पुण्याचं फळ काय द्यावं सांगा, मला काय कळना. इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक आहे, निर्णय सगळे पवार साहेब घेत होते. मी फाईल आली की सही करून पाठवायचो, लई डोकं लावत बसायचो नाही. मला काय म्हणणं, मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. म्हणे आता चला म्हणे ब्रह्मदेवाकडे. त्याला घेतलं, ब्रह्मदेवाकडे आले. कोण? यमराज. एकदा नाव घेतलेला हा पठ्या आणि इंद्र. यमराज आले कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे. म्हणले तुम्ही जग निर्माण करणारे आहात, त्याने एकदा राम नाम घेतलं, फळ काय द्यावं? ब्रह्मदेव म्हणे मी निर्माण करणार आहे, फळ देण्याचा अधिकार मला नाही. म्हणजे मग आता चला म्हणे भगवान शंकराकडे, जे रात्रंदिवस राम नामाचं चिंतन करतं त्या भगवान शंकराकडे जाऊ. भजन करी महादेव राम पूजी शिवा रामा नाही भेद. बरोबर आहे का? चला म्हणे तिकडे जाऊ. आणि गेले महाराज भगवान शंकराकडे. म्हणले तुम्ही रात्रंदिवस राम नामाचे चिंतन करता? भगवान शंकर म्हणले हो. मग याने एकदा राम नाम घेतलेलं, याला फळ काय द्यावं? भगवान शंकर म्हणले मी फळाच्या अपेक्षेने भजनच करत नाही, फळ काय द्यावं मला सांगता येणार नाही. म्हणले मग आता काय करायचं? ऐका, यमराजाला काय फळ द्यावं कळालं नाही, इंद्राला काय फळ द्यावं कळालं नाही, ब्रह्मदेवाला काय फळ द्यावं कळालं नाही, भगवान शंकराला सुद्धा एका राम नामाचं याला फळ काय द्यावं कळालं नाही. मग म्हणले आता काय करावं बाबा? म्हणले आता एक काम करू, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. पण हे एकदा राम नाम घेतलेल्यात पावर आली. हर म्हणे चौघायला मेळ लागला नाही. त्या अर्थी याच्यात काहीतरी ताकद आहे, याच्यात काहीतरी ताकद आहे. म्हणले काम करा आता, चला याला घेऊन. तो म्हणे हो मी चालणार नाही म्हणे. आता सकाळपासून पाहतो इकडून तिकडून इकडं शांता, इकडून तिकडं नुसतं फिरवायला लागले. म्हणे तुम्ही मला काय द्यायचं ते इथं देऊन टाका म्हणे. एका नामाचं फळ तुम्हाला देत होत नसेल तर ड्युट्या कशाला करता? 7 महिने झाले आम्ही लढ, बरोबर कशाला कर, बरोबर आहे का? एका रामाचं फळ तुम्हाला देत आहे म्हणजे फायदा काय तुमचा? जरा बोला, लक्ष देऊन ऐका. ते म्हणले बाबा हो आमच्या हातात नाहीये, याच्यात अनेक अडचणी आहेत, हे आमच्या हातात नाही. याचं फळ द्यायचं कसं? ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जाऊ म्हणे. मग आपण पायी चालणार नाही. काय म्हणले? आपण पायी चालणार नाही. दुसरं म्हणजे आता काय करावं बाबा? मग म्हणे पालखीत बसतो का? म्हणे हो पालखीत बसतो.
पालखी आणली आणि हा पट्ट्या पालखीत बसला. एकदा रामनाम घेतलेला पट्ट्या पालखीत बसला. खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघांना पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला पालखी निघाली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते. समोरून पालखी आलेली पाहिली. खांदेकरी जेवढे जबरदस्त होते, भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र, यमराज, भुजबळ, वळसे पाटील, धनुभाऊ, पालखीत बसलेला कोण असेल वा नेमका? बरोबर आहे. पालखीत बसलेला कोण असेल? मग आता माणसाला आश्चर्य वाटतं ना. महाराजच ड्रायव्हर आहे म्हणल्यावर कीर्तनकार किती मोठा आहे. बरोबर आहे. कीर्तनकारच ड्रायव्हर म्हणल्यावर महाराज कसा? बरोबर आहे का? और म्हणले एवढे मोठे मोठे माणसं जे आरती पालखी घेऊन यायला लागले, देवाला वाटलं पालखीत बसणारा कोणीतरी तपस्वी महात्मा आहे. आता आपण इथं बसून राहणं बरोबर नाही. आपण आडवं 4 पावलं तरी गेलं पाहिजे का नाही? 4 पावलं आपण गेलं पाहिजे. मग भगवंत उठले ना, सिंहासनावरून आडवे त्या पालखीला निघाले. पालखीला आडवे निघाले. हे देव उठून यायला या चौघाईनं पाहिलं. म्हणजे अरे याला तर आपण लहान समजत होतो, याच्यासाठी तर देव उठून यायला लागले. आणि देवाला वाटलं हेच चौघ माझ्याकडे यायला लागले. लक्ष देऊन ऐका. भगवंत गेले, त्याच्या हाताला धरलं, उतरवलं आणि आणून आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी आली होती? आता विचारायचं राहिलंय का? नाही, पण कशासाठी आले होते? अहो म्हणे यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे, याचं फळ काय द्यावं हे आम्हाला कळना, म्हणून आम्ही तुमच्याकडे घेऊन येत होतो. पण याला अजून फळ मिळायला तरी काय पाहिजे? की आमच्या बोकांनी बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं, अजून याला फळ द्यायला तरी काय पाहिजे सांगा? वैकुंठाशी जावे तुका म्हणे त्याच्या नावे. म्हणून म्हणतात नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. लक्ष देऊन ऐका बरं का. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, पहा पंढरीचा राणा पसा 6 विठोबा विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, बारकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई. विठोबा रकुमाई. ज्याची गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. वेळ संपत आलेला आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, वातावरणही छान आहे आणि उन्हाने मदत केली आपल्याला, आहे का? किती सुंदर. पण वेळ संपत आलेला आहे. 5-10 मिनिटं माझ्या हातात आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. वेळेच्या पुढे जाऊ नये माणसाने, आहे का नाही? आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं, बरोबर आहे ना?
अरे कुठेतरी थांबलो पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर आहे ना? वेळेत थांबा माणसं, नाही का? म्हणून आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. जाता जाता एकच आहे, कैलासवासी चंद्रकला जगन्नाथ पल्हार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नंतर देऊ आपण. बघा 5 मिनिटं, बघा काय अडचण नाही. सगळ्यांनी ते हे घ्या बरं का, त्यांनी आणलेला सत्कार. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्तानं आजच्या कीर्तनामध्ये एक वेगळा उपक्रम या परिवारानं हाती घेतला, म्हणून मला आनंद आहे. त्यांनी आई वडिलाच्या स्मरणार्थ जनता विद्यालय करंजगाव शाळेतल्या शिकणाऱ्या गरीब 18 मुलांना या ठिकाणी ड्रेसचं वाटप केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. वा, किती गोड उपक्रम आहे हा. सांगा बरं, आपल्या आई वडिलाच्या आठवणीत आपण काहीतरी वेगळा उपक्रम या ठिकाणी हाती घेतला. मला आनंद वाटला, खूप आनंदाची गोष्ट आहे. मला तर असं वाटतं, म्हणजे माझ्या मनाने, तुम्ही ते टावेल टोप्या घेऊन येता का नाही, त्याच्यापेक्षा वह्या आणत जा, पेन आणत जा. बरोबर आहे? पण ती शाल काहीच कामाची नाही. ती फक्त इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, नुसती कपाटाईन जात राहते मला. ते अंग पुसायच्या कामी नाही, गुंडाळाव तर पुरत नाही, वेळच नाही त्याचा. बरोबर आहे का? हे जर केला उपक्रम एखादा आगळा वेगळा तर चांगला आहे का नाही? त्या आणलेल्या वह्या, पेन हे शाळेतल्या गोरगरीब मुलाला ज्या वाटता तरी येतील, देता तरी येतील, आहे का नाही? म्हणून या परिवारानं हा वेगळा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. या सुरेश दादासाठी आणि संतोष भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आज आईच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या परिवारावर लोकांचं किती प्रेम आहे हे इथल्या गर्दीवरून कळतं. मंडप सुद्धा कमी पडून बाहेर तेवढेच लोक आज बसलेले. दादा, हे तुमच्या स्वभावाची पावती आहे. ही तुमच्या स्वभावाची, तुमच्या परिवाराच्या केलेल्या कर्माची पावती आहे. नाही तर कोणी कोणासाठी वेळ काढायला तयार नाही. कोण वेळ काढायला तयार आहे बोला? म्हणजे आमचे कीर्तन ऐकायला एवढा समाज इथं नाही. आज कीर्तन आमच्या युट्यूबला नाही, टीव्हीला नाही, मोबाईलला नाही, कुठं काय तुम्ही पाहिजे तेव्हा ऐकू शकता. पण आज हा परिवार जो या ठिकाणी जमलेला आहे, या सर्व पल्हाळ परिवाराच्या दुःखात सामील होऊन त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी जमलेला आहे. आणि हे बघा, आई गेल्याच्या नंतर माणूस पोरका होत असतो. मी नेहमी सांगत असतो, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आई वडील आहे. ज्याच्या जीवनातले आई वडील गेले, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे. आज त्यांची मुलगी आहे ना सुरेखाताई, हे का ना, सुरेखाताईला विचारा, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगले आहे. माहेरच आई जिवंत आहे तोपर्यंत आहे. माहेर कशाला म्हणतात? माया हो, माय आहे म्हणून माहेर आहे, सासू आहे म्हणून सासर आहे. घर तर सारखेच आहेत ना. मग याला माहेर, या घराला माहेर आणि या घराला सासर का? इथं माहेर आहे, इथं माय आहे म्हणून माहेर आहे, आणि इथं सासू आहे म्हणून सासर आहे. आणि एकदा माय गेली की मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद झालेले असतात. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे, माया हो, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. मी सांगेल आईची ताकद काय असते. अरे 140 करोड जनतेचे मालक आहेत मोदी साहेब. मला राजकारणाचं घेणं नाही, मला उदाहरण द्यायचं. 140 करोड जनतेचे मालक आहे मोदी साहेब, पण निवडून यायच्या अगोदर बी आईचंच दर्शन घ्यायचे, निवडून आल्यावर पण आईचंच दर्शन घ्यायचे, आणि वाढदिवस असला तरी आईच्याच हाताने जेवण करायचे. 140 करोड जनतेचा मालक आहे, पण त्याला आईच्या आशीर्वादाची गरज आहे. लक्षात ठेवा, त्याला आईच्या आशीर्वादाची गरज आहे. वारल्या आता त्यांच्या आई, बरोबर आहे. गेलेली सत्ता मोदी साहेब आणू शकतील, पण गेलेल्या आईला नाही आणू शकत. हे पण एक महत्वाचं आहे. गेलेली सत्ता आणू शकतील, पण गेलेल्या आईला नाही आणू शकत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला विचारलं मुख्यमंत्री झाल्यावर, काय तुमच्या भावना? तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं होतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल असं वचन मी माझ्या वडिलाला बाळासाहेबांना दिलं होतं, आणि ते वचन मी आज पूर्ण केलं. आज मी मुख्यमंत्री झालो, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. पण हे सुख पाहण्यासाठी माझे वडील बाळासाहेब जिवंत पाहिजे होते, तर मजा आली असती.
अरे माझी मुख्यमंत्र्याला बाप जाण्याचं दुःख आहे. विचारा बाप जाण्याचं दुःख पंकजाताई मुंडेला. बाप गेल्यानंतर काय हाल सहन करावे लागतात. अहो ज्या घरचा बाप गेला त्या घराला विचारा. महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद आहे या लोकात, पण गेलेल्या मायला आणि गेलेल्या बापाला ते नाही आणू शकत. साध्या परिवाराकडे सगळं काही आहे, पण गेलेल्या चंद्रकला मायला नाही आणू शकत. लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती है. लाख माणसं येतील, लाख माणसं जातील, पण एकदा गेलेला माणूस आपल्या जीवनात पुन्हा पाहायला मिळत नाही. पण माझी विनंती आहे, सगळ्यांनी प्रेमानं सौजन्याने वागा, प्रेमानं सौजन्याने सगळ्यांनी राहा. याच्यानंतरचा क्षण आपल्या हातामध्ये नाही. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आईशी कळवळ्याची जाती. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटात जी आपल्यावर प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. मी सांगेन तुम्हाला माया हो, लक्ष द्या माझ्याकडे. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालत मध्ये माफी नाहीये, पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालत मध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही. तुम्ही किती मोठे व्हा, घरी आल्याबरोबर तोंडावरून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते. एकदा माय गेली की मायेचा हात फिरवणाऱ्या या जगाच्या पाठीवर कोणी शिल्लक राहिलेलं नसतं. आज पैशानं सगळ्या गोष्टी मिळवता येतील. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलते. गेलेली आई आणि गेलेला बाप किती पैसे खर्च केले तर मिळू शकत नाही महाराज. पण आज परिस्थिती अशी आहे ना, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं, और अपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सुरतं ना, तसं म्हातारे मायबाप झाले की पोरांना सांभाळायचा कंटाळा येतो. माझं एक वाक्य घरी घेऊन जा. आपण आपल्या मायबापाला लाता मारून घराच्या बाहेर काढत असाल तर आपले पोरं सुद्धा आपल्याला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी हाताने करायचं आणि हाताने घडायचं. म्हणून मी सांगेल, लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. आणि ज्याची आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला. ऐका, पंढरपूरचा पांडुरंग 28 युग झाले उभा आहे. पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली होती. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. हो, माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थासी. म्हणून म्हणतात ना, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. माँ देती है दुआ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह दे सका. कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला धार आईचा, आवडला आधार. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आईना भिकारी. जन्म दिला आईने मला. उपकार हा मोठा झाला, जन्म दिला आईने मला. उपकार हा मोठा झाला. आईनं जन्माला घातलं, हा सामान्य उपकार आपल्यावर केला नाही.
करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना इतभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. म्हणून म्हणतात आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, तळपत्या उन्हात अनरक रक त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य गेलं आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो, 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 आई म्हणजे मायेचा सागर असतो. आपल्या जीवनाला आकार देणारे आई वडील असतात. म्हणतात ना, प्रतिमा में भगवान नहीं होते. प्रतिमा यानी कि फोटो. प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. म्हणून आईच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम या परिवारानं आयोजित केला. मी सुरेश भाऊ, संतोष भाऊ, सुरेखाताई आणि त्यांचा सगळाच परिवार. आमच्या भावाचं नाव बी संतोष आहे. मी सुरेश, संतोष, सुरेखा सगळं यस 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 आहे. असं माझं सोपान, भावाचं संतोष आहे. म्हणून या सगळ्याच परिवाराला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. वेळ संपला. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आपला गावचा उद्यापासून सप्ताह सुरू आहे. आज जसे कीर्तनाला बहुसंख्येने उपस्थित राहिला, उद्यापासून सर्व लोकांनी कीर्तना श्रवणाचा सुद्धा लाभ घ्या. मृदंगाचार्य महाराज, गायनाचार्य महाराज, माझ्याबरोबर आलेले भागवताचार्य आमचे अमोल महाराज, सरकटे पाटील, आमच्या इकडे हरिभक्त पारायण राधेश्याम महाराज, खरगोड पाटील, प्रकाश महाराज आहेत, दादा आहेत. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. विठ्ठल 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 जय जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले करा जमा परा जमा राज तुम्ही सिद्ध, क्षमा परा जमा महाराज तुम्ही तुकाराम न करा. दोन मुलं, एक मुलगी, सुना, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या जाण्यानं पल्हार परिवारावर दुःखाची अवकाळा पसरली. या दुःखामध्ये आपण सर्व अपेष्ट सगळे जोडे मित्र परिवार व करंजगावचे सर्व ग्रामस्थ सहभागी आहोत. आई हा शब्द कानी पडतात आपल्या डोळ्यासमोर उभी राहती ते कारुण्यमूर्ती, दयेचा सागर. आई आई म्हणा, आईची माया कुणाला सुसाना, पावसा वाचून रान हिरव दिसाना. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ्या आता कोणत्या उपायी. अशी अवस्था पल्हार परिवाराची झालेली आहे. मृत्यू हा अटळ आहे. जन्म मरणाच्या थैऱ्यातून कुणाची सुटका होत नाही. प्रत्येकाला त्याला सामोरं जावंच लागतं. देह जाणार जाणार त्याला काळोबा खाणार. तरी पण जन्म ऐसा लाभावा, देहाची चंदन व्हावा. आयुष्य संपले तरी ही सुगंध दरवळत राहावा.
याप्रमाणे या माऊलीच्या स्मृती पल्हार परिवारामध्ये व गणगोतामध्ये कायमच्या घडवून राहतील. पल्हार परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देव. साटोरी गावकऱ्यांच्या वतीनं या माऊलीच्या विनम्र स्मृतीस नम्र अभिवादन करून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिकडे सारखा हो. संध्याकाळी येऊ का? संध्याकाळी बोल चला. नाही नाही मी निघू का मग? दुकानात ठेवून द्या तुम्ही जा. काय तू येऊ का? हां म्हणजे माझं मोकळं होईल. आबा आबा मागे थोडा. हातात घेतलं काय का तुम्ही? सर्वांना विनंती आहे, जे तरुण कंपनी आहे सर्वांनी वाढण्यासाठी सहकार्य करायचे. अरे मोदी थांबून घे ना. दोघं 2 टाकायला झाले रे. बंद करू नको. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तू रे तूच
तूच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान, भेटी चालळा रे लागला लागला, भेटी चालळा रे लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा, हो भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा, वारा पावसात तूच ऊन सावलीचा रंग, गातो गुणगान तुझे त्याचे होऊ दे अभंग, वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण, वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण, जीव हरी नाम देह झाला वृंदावन, जीव हरी नाम देह झाला वृंदावन, भेटी चालळा रे लागला लागला, भेटी चालळा रे लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला माझ्या संसाराचा गोफ गोड वाटे इडा पिडा, सुख येई आपोआप कधी थकली पाऊले नाही घेता ती माघार, मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बा
विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.